नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकरवरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया म्हणजेच समाज कल्याण विभाग पुणे यांच्या अंतर्गत 219 जागांसाठीची भरती प्रक्रिया, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून यामध्ये समाज कल्याण अधीक्षक, गृहपाल, निरीक्षक इत्यादी जी पदे आहेत ही भरली जाणार आहेत. TCS पॅटर्ननुसार ही परीक्षा घेतली जाणार असून यासाठी पाहू शकता जी परीक्षेची जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे परीक्षेची तारीखसुद्धा लवकरच कळवली जाईल. TCS पॅटर्ननुसार तयारी करण्यासाठी जे प्रश्न आहेत ते संभावित प्रश्न, या अगोदर आलेले प्रश्न जे आहेत कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे TCS पॅटर्न आहे लेटेस्ट TCS पॅटर्ननुसार जे आलेले प्रश्न आहेत, संभावित प्रश्न, सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न, समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत सरळ सेवा भरतीसाठीचे हे महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. पहिला प्रश्न आहे, जमीन महसुलासंदर्भात एल्फिन्स्टनला महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू करायची होती? आता पाहू शकता हा स्वातंत्र्यपूर्व काळातला हा प्रश्न आहे. समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत, इतिहास जे आहे इतिहास, त्याचबरोबर चालू घडामोडी ज्या आहेत जुन्या चालू घडामोडी 2010 2020 पर्यंतच्या, त्याचबरोबर इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळातील जे चालू घडामोडी त्या अगोदरचे जे प्रश्न आहेत यावरचे प्रश्न जास्त येऊ शकतात. तर यामध्ये पाहू शकता इतिहासामधील स्वातंत्र्यपूर्व काळातील हा प्रश्न आहे, जमीन महसुलासंदर्भात एल्फिन्स्टनला महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू करायची होती? पर्याय पाहू शकता यामध्ये, कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत आहे आणि मौजेवारी पद्धत. त्याची लागू करायची पद्धत होती, बरोबर उत्तर आहे मौजेवारी पद्धत. पाहू शकता जमीन महसुलासंदर्भात एल्फिन्स्टनला महाराष्ट्रात मौजेवारी पद्धत ही लागू करायची होती. दुसरा प्रश्न पाहूयात, भारताकडे येणारा समुद्रमार्ग कोणी शोधला? पाहू शकता जो जुना प्रश्न आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रश्न, यामध्ये या प्रश्नाचं उत्तर पाहू शकता. पहिल्यांदा पर्याय पाहूयात, डच आहे, इंग्रज, पोर्तुगाल, त्यानंतर फ्रेंच आहे. तर पाहू शकता भारताकडे येणारा समुद्रमार्ग जो शोधला, बरोबर उत्तर आहे पोर्तुगाल जे आहे याने शोधला होता. म्हणजे पोर्तुगाल जे जहाज आहे हे भारताकडे आलेलं, तर भारताकडे येणारा समुद्रमार्ग सगळ्यात अगोदर पोर्तुगाल याने शोधला होता. तिसरा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या अहवालातील शिफारसीमुळे झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. ही मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या अहवालातील शिफारसीमुळे झाली आहे? पाहू शकता पर्याय चार्ल्स वूड आहे, बेनेट कोलमन आहे, मेकोले आहे आणि सँडलर. तर बरोबर उत्तर आहे चार्ल्स वूड. चार्ल्स वूड हे यासाठीचं बरोबर उत्तर आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना जी आहे चार्ल्स वूड या समितीच्या अहवालाच्या शिफारसीमुळे करण्यात आली. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, प्लासीची लढाई जी आहे ही प्लासीची लढाई केव्हा झाली होती? पाहू शकता यासाठीचे पर्याय आहेत 1757, 1805, 1906 आणि 1909. तर प्लासीची जी लढाई आहे ही 1757 मध्ये झाली होती. पाहू शकता 1757 आणि 1857 दोन्ही जे श तारखा आहेत, दोन्ही जे वर्ष आहेत हे महत्त्वाचे आहेत. यामध्ये 1757 जी आहे प्लासीची लढाई जी आहे 1757 मध्ये झाली होती. 5वा प्रश्न पाहूयात, आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हटले जाते? आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून कोणास म्हटले जाते? पाहू शकता पर्याय सावित्रीबाई फुले आहे, विठ्ठलरामजी शिंदे, लोकमान्य टिळक आणि महात्मा ज्योतिबा फुले. तर पाहू शकता यासाठीचं बरोबर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक, म्हणजे सुरुवातीला स्त्री शिक्षणाची सुरुवात जी आहे ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती, त्यामुळे त्यांना स्त्री शिक्षणाचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 6, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? हे सत्यशोधक समाज जो आहे या सत्यशोधक समाजाचं जे मुखपत्र आहे याचं नाव काय आहे? मुखपत्र कोणते होते? पाहू शकता पर्याय आहेत, सुधारक, वृत्तपत्र, मुखपत्र म्हणजेच वृत्तपत्र होय. तर पाहू शकता सुधारक आहे,
केसरी, दीनबंधू आणि प्रभाकर. तर सत्यशोधक समाजाचं जे मुखपत्र होतं त्याचं नाव दीनबंधू असे आहे. 7वा प्रश्न, डॅश डॅश यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली. म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी अजून कोणी मदत केली होती? पर्याय पहा. विवेकानंद आहे, आगरकर, गोखले, लोकहितवादी. तर लोकहितवादी हे बरोबर उत्तर आहे. पाहू शकता लोकहितवादी हे जे आहेत यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली होती. 8वा प्रश्न आहे. 8वा, इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले? इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र जे आहे स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू करण्यात आलं होतं. तर इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र सुरुवात कुठून करण्यात आली होती? कुठून सुरू करण्यात आलं होतं? पर्याय आहेत यामध्ये बंगाल प्रांत, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि फ्रान्स. तर दक्षिण आफ्रिकेमध्ये जे आहे हे वृत्तपत्र जे आहे हे वर्तमानपत्र इंडियन ओपिनियन सुरू करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 9वा, संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती? ह्याचा जुळा पक्ष आहे संयुक्त मजूर, या पक्षाची स्थापना कोणी केली होती? पर्याय पाहू शकता. मेघाजी लोखंडे आहे, त्यानंतर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते याची जी स्थापना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा जो पक्ष आहे संयुक्त मजूर हा पक्षाची स्थापना केली होती. 10वा प्रश्न, जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी कोणाची श्रद्धा होती? पाहू शकता जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी कोणाची श्रद्धा होती? तर यासाठीचा पर्याय पाहू शकता. वीर सावरकर, जोसेफ मॅझिनी, गॉरिबेल्डी आहे आणि लोकमान्य टिळक. तर जोसेफ मॅझिनी हे बरोबर उत्तर आहे. जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी जी श्रद्धा आहे यासाठीचं उत्तर आहे जोसेफ मॅझिनी हे उत्तर यासाठीचं बरोबर उत्तर आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत TCSचा जो नवीन पॅटर्न आहे समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेअंतर्गत अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. संभाव्य प्रश्न येण्याची शक्यता असणार आहे. तर यामध्ये समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी मॉक टेस्ट सराव प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. यासाठीच आम्ही फ्री मॉक टेस्ट सराव प्रश्नपत्रिका लेटेस्ट पॅटर्ननुसार तयार केली आहेत. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून जे मॉक टेस्ट आहेत सराव प्रश्नपत्रिका यांची तयारी करू शकता. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तयारी करण्यासाठी डिटेलमध्ये तयारी केली जाऊ शकते त्या पद्धतीने लेटेस्ट पॅटर्ननुसार. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11 आहे. राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर डॅश डॅश हे ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत. पाहू शकता डिटेलमध्ये प्रश्न आहे. राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर डॅश डॅश हे ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत. पर्याय पाहू शकता यामध्ये देवेंद्रनाथ टागोर आहे, केशवचंद्र सेन आहे, राजा नारायण बोस आहे आणि रामचंद्र विद्याबगीश. तर पाहू शकता बरोबर उत्तर आहे रामचंद्र विद्याबगीश हे बरोबर उत्तर आहे यासाठीचं. 12वा प्रश्न, खालीलपैकी कोणी शुद्धी मोहिमा राबवून धर्मांतरित झालेल्या पुन्हा हिंदू धर्माची दीक्षा दिली? तर पाहू शकता पर्याय यासाठीचे आर्य समाज आहे, प्रार्थना समाज, ब्राह्मण समाज आणि आत्मीय समाज. तर पाहू शकता शुद्धी मोहिमा राबवून धर्मांतरित झालेल्या पुन्हा हिंदू धर्माची दीक्षा देणारा जे आहे आर्य समाज आहे बरोबर उत्तर. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. आर्य समाज हे बरोबर उत्तर आहे यासाठीचं. 13वा प्रश्न आहे. डॅश डॅश यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे भाऊराव पाटलांवर सत्यशोधक समाजाचा विचारांचा प्रभाव होता. तर कोणाच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे भाऊराव पाटलांवर सत्यशोधक समाजाचा विचारांचा प्रभाव होता? ए आहे पर्याय महात्मा फुले, बी आहे विठ्ठलरामजी शिंदे, सी शाहू महाराज आणि डी आहे यशवंत फुले. तर पाहू शकता शाहू महाराज यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे जो आहे त्यांच्यावर सत्यशोधक समाजाचा जो परिणाम होता, सत्यशोधक समाजाचा विचाराचा प्रभाव त्यांच्यावर होता. तर पाहू शकता हे जे सगळे प्रश्न आहेत इतिहासावर स्वातंत्र्यपूर्व काळातील जे इतिहास आहे यावर आधारित प्रश्न आहेत. समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेत यावर आधारित प्रश्न येण्याची शक्यता आहे. 14वा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली?
तर महात्मा फुले यांनी जी मागणी आहे कोणत्या आयोगासमोर करण्यात आली होती? सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करण्यासाठी. पर्याय पाहू शकता. सायमन आयोग आहे, हंटर आयोग, नेहरू आयोग आणि मुर्ले मिंटो आयोग. तर बरोबर उत्तर पाहू शकता हंटर आयोग हे बरोबर उत्तर आहे. हंटर आयोगासमोर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी केली होती. प्रश्न क्रमांक 15वा. डॅश डॅश हे विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जातात. आता विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं टोपण नाव काय आहे असा प्रश्न आहे. पर्याय पाहू शकता. विष्णुशास्त्री पंडित, विष्णुशास्त्री चिपळूणकर, विष्णू शिरवाडकर आणि विष्णू भिकाजी गोखले. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विष्णू भिकाजी गोखले. हे जे आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जातात. त्यांचं जे आहे टोपण नाव या संबंधित आहे. 16वा प्रश्न आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? पाहू शकता. पर्याय आहेत यासाठीचे. देवेंद्रनाथ ठाकूर, मूळशंकर तिवारी, भीमाशंकर तिवारी आहे आणि आबाशंकर तिवारी. तर बरोबर उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांना मूळश्वर शंकर तिवारी असं त्यांचं मूळ नाव आहे. पर्याय क्रमांक ब उत्तर बरोबर आहे यासाठी. प्रश्न क्रमांक 17वा पाहूयात. सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणांचा अंत करण्यात आला? 1858चा जो राणीचा जाहीरनामा आहे या जाहीरनाम्यामध्ये कोणत्या धोरणांचा अंत करण्यात आला? पर्याय पाहू शकता. विस्तारवादी, साम्राज्यवादी, वसाहतवादी आणि दहशतवादी. तर यामध्ये विस्तारवादी त्यांचं जे विस्तारवादी धोरण होतं या विस्तारवादी धोरणाला जे निर्मूलन करण्यात आलं, अंत करण्यात आलं म्हणजे थांबवण्यात आलं 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार. विस्तारवादी धोरण जे आहे ते संपुष्टात आलं. प्रश्न क्रमांक 18वा. लोकसभा निवडणुकीत अनामत रक्कम जप्त होऊ नये म्हणून झालेल्या मतदानाच्या किती टक्के मते उमेदवारास मिळणे आवश्यक असते? तर पाहू शकता यासाठी 4 पर्याय. एकास 3 आहे, एकास 6, एकास 8 आणि 3 4. तर एकास 6 हे उत्तर बरोबर आहे. लोकसभा निवडणुकीत अनामत रक्कम जप्त होऊ नये म्हणून झालेल्या मतदानाच्या एकास 6 इतके टक्के जे आहे मते उमेदवारास मिळणे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 19. जमीन हा विषय जे आहे राज्य शासनाच्या किंवा जे शासन आहे या कोणत्या सूचीमध्ये येतो? जमीन हा विषय हा कोणत्या सूचीमध्ये येतो? तर पाहू शकता पर्याय यासाठी. राज्य सूची आहे, केंद्र सूची, समवर्ती सूची आणि यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे जमीन हा विषय जो आहे राज्य सूचीमध्ये सामील केला जातो. राज्य सूची हे बरोबर उत्तर आहे यासाठीचं. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र शासनातर्फे डॅश डॅश यांचे नाव जल व भूमिसंधारण अभियान राबवण्यात येत आहे. तर कोणाच्या नावाने जल आणि भूमिसंधारण जे अभियान आहे हे राबवण्यात आहे? कुणाच्या नावाने? पर्याय पाहू शकता. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, महात्मा फुले आणि राजीव गांधी. तर बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र शासनातर्फे महात्मा फुले यांच्या नावे जल व भूमिसंधारण अभियान जे आहे राबवण्यात येत आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत जे आहे अशा पद्धतीचे प्रश्न TCS पॅटर्ननुसार लेटेस्ट TCS जो पॅटर्न आहे यानुसार सामान्य ज्ञानवर आधारित जे इतिहास पूर्व आहेत म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्या घडामोडी आहेत यावर आधारित प्रश्न विचारले जातील. इतिहासावर आधारित एक 3 ते 4 प्रश्न यावर असण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीचे जे पॅटर्न आहे अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत येण्याची शक्यता आहे, तयार केली जाऊ शकते. जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका यासाठी सोडवणे आवश्यक आहे. या भरती संदर्भातल्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.